आणि यानंतर राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। जरांगेंचा मुंबईमधला मोर्चा थांबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे जरांगेंची भेट घेण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये मोर्चा पुढे ढकलण्याच्या संदर्भात विनंती। मोर्चाच्या मार्गाबद्दलही चर्चा। सरकारने एक रस्ता आम्हाला द्यावा, आरक्षणावरती अंमलबजावणी पाहिजे, यावरती मी ठाम आहे। आता चर्चा होणार नाही, अंमलबजावणी हवी आहे। मुंबईमधल्या आंदोलनावरती जरांगेंची प्रतिक्रिया। बीडमधल्या जमावबंदीच्या आदेशानंतर आंतरवाली सराटीच्या वेशीवरती वडीगोद्रीमध्ये बंदोबस्त वाढवला। मराठा आणि ओबीसी उपोषण आणि आंदोलन झालेल्या ठिकाणी पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात। आजच अंमलबजावणी करा, 3 लाख ट्रक भरून गुलाल उधळतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांच्यासोबतच्या चर्चेच्या दरम्यान जरांगेंचं वक्तव्य। 26 ऑगस्टच्या आधी तोडगा काढा हे आधीच सांगितलेलं होतं। भाजपच्या आंदोलन पुढे ढकलण्याच्या आवाहनावरती जरांगेंची प्रतिक्रिया। मराठ्यांची मागणी रास्त असून आपण चुकीचे आहोत हे सरकारच्या लक्षात आलं असल्याचंही जरांगेंचं वक्तव्य। लोकशाही पद्धतीनं कुणी आंदोलन करणार असेल तर सरकार कुणालाही रोखणार नाही, मात्र गणेशोत्सव हा हिंदूंचा सण आहे, त्यामध्ये कुणीही विघ्न आणू नये। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। आम्ही बाप्पाला साकडं घालण्यासाठी मुंबईत येतोय, मनोज जरांगेंची आंदोलनावरती प्रतिक्रिया। आमचं आंदोलन शांततेत असणार आहे, या संदर्भात 4 महिने आधीच घोषणा केल्याची माहिती। मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन पुढे ढकलावं। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची जरांगेंना मागणी। मुंबईमध्ये गौरी गणपतीचं मांगल्य असताना जनजीवनाची घडी विस्कळीत होईल असं काही करू नये, उपाध्येंची एक्स पोस्ट। जरांगे उपोषणवीर नाही तर सलाईनवीर आहेत, लक्ष्मण हाके यांची जरांगेंच्या आंदोलनावरती टीका। महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या जरांगेंना एकदाही अटक का झाली नाही, हाकेंचा सरकारला सवाल। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गोवा इथल्या अधिवेशनामध्ये मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। मात्र ओबीसी समाजाला बदनाम करण्याच्या हेतून जरांगेंचे आरोप असावेत, बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। हिम्मत असेल तर जयंत पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, आपण त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायला तयार आहोत। गोपीचंद पडळकर यांचं जयंत पाटील यांना थेट आव्हान। दुसऱ्याच्या भागात 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं। शरद पवारांना सर्वांची नावं माहिती आहेत, पण त्याच दोघांची नावं ते विसरले। आमदार गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांना टोला। विधानसभा निवडणुकीच्या आधी मला 2 लोक येऊन भेटले, त्यांनी 160 जागा जिंकवण्याची गॅरंटी दिली होती, पवारांनी असा दावा केला होता। मोदी फडणवीस सरकारनं योजनांच्या भूलथापा मारल्या, सामनामधून टीका। प्रत्येक तालुक्यामध्ये 40 गावं स्मार्ट करण्याची योजना, मात्र अनेक गावांमध्ये मागील 10 वर्षात आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत, अशी सामनामधून टीका। 11वी प्रवेशासाठी ओपन टू ऑल फेरीमध्ये नवीन विद्यार्थ्यांसाठी उद्यापर्यंत मुभा असेल, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांची माहिती। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती चार्जिंग स्टेशन बांधण्याचा रस्ते विकास महामंडळाचा निर्णय। सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून वगळल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। भाजपचे मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी पदभार स्वीकारला। भाजपच्या दादरमधल्या वसंत स्मृती इथल्या कार्यालयामध्ये पार पडला पदग्रहण सोहळा। मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयाजवळच्या दारू विक्रीचं दुकान बंद करा, सुप्रिया सुळे यांचं अजित पवारांना विनंतीपत्र। परिसरामध्ये बेकायदेशीर दारूची विक्री। जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकानं राज ठाकरेंची भेट घेतली आहे। ऑक्टोबर 2026 मध्ये जय जवान पथक हे स्पेनला जाणार आहे, त्याचा सगळा खर्च मनसे उचलणार असल्याची अविनाश जाधव यांची माहिती। राज्यामधील शिवभोजन थाळी कृती समितीचं मंत्रालयावरती आंदोलन, मागील अनेक महिन्यांचं थकीत बिल न दिल्यामुळे आंदोलन, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। डोंबिवलीमधील फुले रोडवरच्या आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार पळून गेलाय। गणेश भक्तांकडून तीव्र संताप व्यक्त, जास्त गणपतींचं बुकिंग घेतल्यामुळे मूर्तिकारावरती लोड आल्यामुळे मूर्तिकार पसार, एका कामगाराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। रस्त्यातून गाडी बाजूला घे असं सांगितल्यामुळे 2 तरुणांना बेदम मारहाण। पालघरमधल्या बोईसरच्या पनारा हॉटेल परिसरामधली घटना आहे। कारमधून आलेल्या एक तरुण आणि तरुणीनं या 2 भावांना बेदम मारहाण केली। पालघरच्या विराज प्रोफाईल कंपनीमध्ये कामगाराचा मृत्यू झालाय। ट्रक टायरमध्ये हवा भरत असताना त्याचा ब्लास्ट झाला। कंपनी व्यवस्थापनानं कामगाराला रुग्णालयामध्ये नेण्यास उशीर केल्यामुळे
त्याचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबियांनी केलाय. वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठाणे आयुक्तालयाच्या सर्व पोलीस ठाण्यामध्ये तैनात होणार सायबर योद्धे. गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं व्हावा यासाठी पोलीस आयुक्तांची संकल्पना. आताची एक ब्रेकिंग बातमी बघूया. जालना आणि